नमस्कार. हॉटेल गावाने बंधू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 15 मार्चपासून आपण ज्यांना नवीन नाश्ता सेंटर चालू करायचं आहे, ज्यांना हॉटेल व्यवसाय चालू करायचा आहे, व्हेज नॉन व्हेज दोन्ही, यासाठी आपण ट्रेनिंग तर आपण चालू केलेलं आहे. परंतु महाराष्ट्रभरातून सांगली, सातारा, अगदी पार नागपूरपर्यंत काही जणांचे मला कॉल आले की आम्हाला इथपर्यंत येणं शक्य नाही. तर त्याला एक पर्याय म्हणून आपण एक सोपा मार्ग काढत आहोत. जर आपल्या जिल्ह्यातून किमान 8 ते 10 जण जर इच्छुक जर असतील ट्रेनिंग घेण्यासाठी, तर मग तो जिल्हा कोणताही असू दे, त्या जिल्ह्याचा एक मध्यभाग धरून आपण त्या ठिकाणी या नवीन पिढीला आपण ती ट्रेनिंग देऊ शकतो. किमान एक 40 ते 50 किलोमीटर असं अंतर त्या सेंटरचं असलं पाहिजे. ती जागा देखील व्यवस्थित तिथं असली पाहिजे. तिथे 8 ते 10 जणाला आपण प्रशिक्षण देऊ शकतो अशी व्यवस्था देखील त्या ट्रेनिंग सेंटर जो आपण पॉईंट निवडणार आहोत तिथं असली पाहिजे, जेणेकरून एक तासाभरात ज्यांना हे ट्रेनिंग घ्यायचं आहे ते जाऊ येऊ शकतात अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे. तर महाराष्ट्रातल्या तुमचं गाव कोणतंही असू द्या, कोणताही जिल्हा असू द्या, त्या जिल्ह्यामध्ये आपण त्यांना तिथे येऊन व्यवस्थितपणे हॉटेलमध्ये गायडन्स जसं करतात वेटर की किचनमध्ये कसं काम केलं जातं, हॉटेल व्यवसाय कसा वाढवला जातो व किचनमध्ये पदार्थ कसे बनवले जातात याचं ट्रेनिंग आपण आपल्या शहरमध्ये येऊन देणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला जर कधी नाश्ता सेंटर जरी चालू करायचं असेल तर नाश्त्यामध्ये जवळपास शेकडो पदार्थ आहे. तुम्हाला वडापावपासून भजे, इडली, सांबर काय असेल नसेल ते सगळं टोटली, डाळ खिचडी, निलांगा राईस, पोहे, तुम्हाला जे जे तुमच्याकडे प्रसिद्ध आहे किंवा तुम्हाला काहीतरी करायची वेगळी इच्छा आहे त्या नाश्त्यामध्ये आपण सर्व त्यांना ट्रेनिंग देणार आहोत. नॉनव्हेज जरी नाश्ता तुम्हाला चालू करायचा असेल, स्पेशल बरेचसे ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, बिर्याणी स्पेशल असते, चिकन टिक्का, चिकन कंटक्की, मच्छी रोस्ट, मच्छी फ्राय, अंडा आमलेट, भुर्जी, अंडा फ्राय, असे अनेक पदार्थ असतात. त्याचं देखील आपण त्यांना ट्रेनिंग देऊ. फक्त व्हेजचं जर हॉटेल जरी टाकायचं असेल, बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलं असेल की अख्खा मसूर सारखाच फेमस पदार्थ त्याचे देखील हॉटेल प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी आमटी भाकरचे देखील प्रसिद्ध आहे. जसं की काही ठिकाणी डाळबट्टीचं प्रमाण कमी आहे, पण आमच्या इथं तो जास्त प्रमाणात चालतो. काही जणांनी मला व्यक्त केली भाषा की फक्त खानदेश, जळगाव इकडे तिकडे डाळबट्टी भेटते, पण आमच्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी भेटत नाही. तर डाळबट्टीचं देखील आपण त्यांना ट्रेनिंग देऊ. याच्यामध्ये आपण जर लोकांना आपण जे जेवण देणार आहोत त्याच्यामध्ये आपण कलर, टेस्टिंग पावडर हे अजिबात आपण वापरणार नाही. एकदम 100% घरगुती पद्धतीचे जे मसाले आहेत ते तुम्हाला तुमच्या हातून आपण ट्रेनिंगमध्ये ते करून घेणार आहोत. आपल्याला ग्राहकांना देतानीच सुंदर जेवण द्यायचं, घरगुती जेवण द्यायचं. आज आपण जर पाहिलं आजची सत्य परिस्थिती तुम्ही तुमच्या घरात देखील पाहत असाल, प्रत्येक घरामध्ये एक पेशंट आहे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीने ते आजार आहेत. मला पोटाचे विकार आहे, अनेक असे आजाराने त्रस्त आहे. तर काय होतं, आपण ह्या धावत्या युगामध्ये आपण पुढे जातो, झटपट फास्ट फूड खातो, तर न कळत शेवटी आपल्याकडे पोटात काय चाललंय, पॉयझनच चाललंय ते. तर आपल्याला ग्राहकांना सुंदर जेवण द्यायचं, घरगुती जेवण द्यायचं. व्हेजमध्ये जे जे आपल्याला पदार्थ द्यायचे आहे त्या पदार्थाचं आपण ट्रेनिंग देऊ. ज्यांना स्पेशल नॉन व्हेजचं देखील हॉटेल खोलायचं आहे, मग त्याच्यामध्ये लाल मसाला, काला मसाल्यापासून जे पदार्थ बनणार आहेत स्पेशल, त्याच्यामध्ये तंदुरीचं मटण, चिकन, मटण, मासे, बोंबील, अनेक पदार्थ आहे. नॉनव्हेजमध्ये सगळ्या प्रकारचे हे जे पदार्थ आहे, या सगळ्या प्रकारच्या भाज्या, त्याचे सगळे मसाले, याचं उत्तम समोरासमोर तुमच्या गावात येऊन
प्रशिक्षण दिलं जाईल. यासाठी तिची काय फीज आहे ती तुम्ही आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तुम्हाला ती कळवली जाईल. माझा मोबाईल क्रमांक आहे 9168363961. हा माझा मोबाईल क्रमांक आहे. स्क्रीनवर तो नंबर मी दिलेलाच आहे. हॉटेल गव्हाणे बंधू ट्रेनिंग सेंटर या नावाने तो नंबर आहे. आपल्याला जर नवीन हॉटेल व्यवसाय चालू करायचा असेल, आपल्या गावामध्ये येऊन जर ट्रेनिंग जर तुम्हाला घ्यायचा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधा. आपलं पूर्ण नाव टाका, ॲड्रेस टाका व आपल्याला जे पदार्थ शिकायचे आहे, नाश्ता असो, व्हेज नॉनव्हेज नाश्ता असो, त्याचा पूर्ण उल्लेख करा. करताना त्याच्यावर तुम्हाला जे जे शिकायचं आहे, मग तुम्हाला फक्त वडापाव सेंटर जर चालू करायचं आहे तर त्याच्यावर फक्त उल्लेख करा वडापाव रेसिपी शिकणे, ते देखील शिकवलं जाईल. किंवा जर एखाद्याची इच्छा असेल फक्त आपल्याला मसाले शिकायचे, मग तुमचा तो वडापावचा मसाला असो, बिर्याणी मसाला असो, लाल मसाला, काळा मसाला, याचं देखील ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल. स्पेशल मसाले आता भरपूर आलेले आहेत. किंवा झटपट फक्त 90% जो मसाला आहे ते आमच्याकडे आता सध्या उपलब्ध आहे, तर तो टाकायचा आणि भाजी तयार होती. म्हणजे त्याच्यात बाकीचं काही टाकायची गरज नाही. तो देखील मसाला तयार करून जर त्यांना विकायचा असेल तर त्याचं देखील आपण ट्रेनिंग देऊ. नॉनव्हेजचं जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्याचा देखील उल्लेख करा. नॉनव्हेजमध्ये शेकडो पदार्थ आहे, पण तुम्हाला शिकायचं काय नेमकं त्याचा देखील उल्लेख केला पाहिजे. फक्त मासे शिकायचे असेल तर माशाचा त्याच्यावर उल्लेख करा व्हॉट्सअपला. मला सदर मासे शिकायचे आहे, त्याच्यामध्ये काळा मसाला, लाल मसाला, का फक्त मच्छी फ्राय, मच्छी तवा फ्राय, मच्छी कंडक्की, रोस्ट, काय शिकायचं आहे तुम्हाला त्याचा देखील उल्लेख करा. व्हेजमध्ये देखील तुम्हाला स्पेशल काय शिकायचं आहे, आमटी भाकर शिकायची आहे. हे पनीर वगैरे हे लोकल झालेलं आहे, ते असतातच, पण आपल्याला नवीन काय करायचं, काहीतरी आमटी भाकर, लोकांना हेल्दी जेवण द्यायचं आहे, आपल्याला सुंदर जेवण द्यायचं आहे, त्याचा उल्लेख करावा. हा व्हिडिओ आपण आपल्या पुढं नातेवाईकाला शेअर करा. मित्रांना देखील आपण शेअर करू शकता. ज्यांना व्यवसाय करायची संधी आहे नवीन, पण ते करू शकत नाही, त्यांना देखील हे व्हिडिओ पाठवा व या व्हिडिओचा पुरेपूर फायदा करून घ्या. ही सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी. बऱ्याच जणांच्या आग्रह असता आपण आपल्या गावामध्ये येऊन हे ट्रेनिंग आपण देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व जर आपण आमच्या हॉटेल गव्हाणे बंधू या यूट्यूब चॅनलला जर कधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पाहत चला. यापूर्वी देखील भरपूर आम्ही रेसिपी देखील त्याच्यावर टाकलेल्या आहे, त्या देखील पाहत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.